प्रतिक्रिया दिली आहे, ते काय म्हणाले आपण ऐकूया. पाहिजे तेवढे पैसे देऊ, निधी देऊ, मात्र मशीनचं बटन दाबा. कसलं मशीनचं मशीनचं बटन दाबा? मशीनचं चिन्ह असल्याचं माझ्या ऐकिवात नाही कुठलंच. पण मला असं वाटतं की माननीय दादांना मी फार नम्रतापूर्वक हे सांगू इच्छितो की हे जे पैसे आहेत ना, हे मायबाप जनतेच्या टॅक्सचे पैसे आहेत आणि निवडणुकीसाठी अशी प्रलोभनं दाखवणं, मग ही प्रलोभनं ही आचारसंहितेत येत नाहीत का, हे सुद्धा माननीय निवडणूक आयोगानं पाहिलं पाहिजे. आणि दुसरी फार महत्वाची गोष्ट आहे की निधी देऊन एखादा रस्ता होईल, पण सर्वसामान्य शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भाव मिळणं गरजेचं आहे, दुधाला भाव मिळणं गरजेचं आहे, महागाईपासून त्याची सुटका होणं गरजेचं आहे, रोजगार निर्माण होणं गरजेचं आहे. जर IIT मुंबई सारख्या, IIT पवई सारख्या इन्स्टिट्यूटमध्ये जर 30% बेरोजगार होत असतील तर ही धोरणं फार महत्वाची आहेत. नुसता निधी, तोही जनतेच्या टॅक्सच्या पैशातला निधी देऊन मला वाटतं या धोरणांमध्ये दुरुस्ती होत नाही, म्हणून जनतेने ही निवडणूक हाती घेतली आहे. साहेब, तुम्ही राज्यभरामध्ये प्रचार बघितले आज. अजित पवारांनी जे विधान केलेलं आहे, तुम्हाला पाहिजे तेवढा निधी मी देतो, मात्र त्या प्रमाणात